शिऱ्यासाठी अर्धा वाटी रवा घेतलाय, पाव वाटी तूप घेतले, तूप एकाच वेळी नाही टाकले आणि मग ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये पहिले भाजून घेतले, थोडासा रवासुद्धा भाजला, कलर थोडा चेंज झाला की थोडं थोडं करून तूप टाकलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं। आता त्यामध्ये 1 वाटी गरम उकळतं पाणी थोडं थोडं करून टाकलंय, मिक्स करून घेतलंय आणि आता वेलची पावडर टाकणार, झाकण ठेवणार, थोडी वाफ काढणार 2-3 मिनिटासाठी। झाकण उघडल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेणार एकदा, फुललेलं आहे, थोडं साखर टाकणार आहे पाव वाटी, जेवढं गोड पाहिजे तेवढं, आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा जे उरलेलं तूप आहे ना ते टाकून घेतलेलं आहे, मिक्स केलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवणार 1 मिनिटासाठी। तर इथे तयार आहे गरम गरम तुपातला अगदी प्रसादासारखा शिरा। तर इथे ना गरम गरमच खावा, कारण की थंडीचे दिवस आहेत, लगेच तूप ना गोठलं जातं आणि शिरासुद्धा एकदम कडक होऊन जातो, त्यामुळे गरम गरमच खाण्यात मजा आहे। सकाळचा नाश्ता असेल ना तर गरम गरम असतानाच मी करून घेते, तसाही मला गोड पदार्थ जरा कमीच आवडतात। मग चला, मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय, टेक